विचारला. काय प्रश्न होता की आता शाळेमध्ये असणाऱ्या चौथीच्या वर्गातल्या मुली त्याच मुली जर 12वीला गेल्या तर त्यांची संख्या का कमी होते? काय उत्तर दिले शेजारी तू? एखाद्या स्त्रीला मुलगी झाली तर त्या पुरुषाला माहित असतं की मुलीचा जास्त खर्च येतो म्हणून त्या मुलीला आईच्या पोटात मारून टाकतात. बघा बरोबर आहे शेजारी. राईट सिट डाऊन. तर मित्रांनो बघा की मुलीला तिच्या आईच्या पोटामध्येच मारलं जातंय आणि म्हणून मुलगी वाचली पाहिजे, ती जगली पाहिजे. कारण आपण सगळेजण प्रत्येक स्त्रीच्या जर पाठीमागे उभं राहिलो तरी कोणतीही मुलगी अशी पोटात मारली जाणार नाहीये, तर ती जगेल. आज समाजामध्ये बघतोय आपण, आज किती तर मुलं अशी आहेत ती ज्यांचं लग्न जमत नाही. 30-30 वर्ष, 32-32 वर्ष, 35-35 वर्षाची मुलं झाली, नोकरी आहे, सगळं आहे, शेती आहे, पण मुलगी आहे का विचार काय म्हणते? मुलगी नाही. मग मुलीची संख्या व्हायला कोण कारणीभूत आहे? मुलीची संख्या कमी व्हायला कोण कारणीभूत आहे? आपण सगळे कारणीभूत आहे. कोण कारणीभूत आहे? आपण सगळे. म्हणजे आपण काय राहिलं पाहिजे? जागरूक राहिलं पाहिजे. आपण लक्ष दिलं पाहिजे की बाबा एखाद्या मुलीला कोण त्रास देते का, तिच्यावर कोण अन्याय करते का, तिच्यावर कोण अत्याचार करते का, याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. एखादी मुलगी जर शाळा बनवत असेल, तिने शाळा सोडून दिली असेल, तर मैत्री म्हणून आपलं काय करायचं? चौकशी करायचं. तू का शाळा आली नाही, तू का शाळा सोडून दिली, याची आपण चौकशी केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं मुलींना थोडं शिक्षण मिळेल. अन्यथा आता वर्गामध्ये 20-20 मुले आहेत, 25 मुले आहेत, परंतु 12 करणं त्या मुलीची संख्या वाढण्याऐवजी कमीच होते. कमी होण्याचं मुख्य कारण ती एक सांगितलं. अशी अनेक कारणं आहेत. घरातल्या अडचणी असते, आर्थिक अडचण असते, कौटुंबिक अडचण आहे, शिक्षणामध्ये अनेक अडचणी येत आहेत आणि त्यावर मात करत आपण सर्व मुलींनी शिक्षण चांगल्या प्रकारे शिकलं पाहिजे आणि शेवटपर्यंत टिकून राहिलं पाहिजे. म्हणजे जो शिकेल तो टिकेल आणि जो टिकेल तो शिकेल. आले लक्षात? म्हणून शिकायचं आहे, टिकायचं आहे आणि आपला विजयाचा झेंडा घेऊन जायचा. समजलं सर्वांना? हो.